नमस्कार. आज आपण उपवासासाठी खाल्ले जाणारे साबुदाण्याचे वडे बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण 3 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहे, 1 पाव साबुदाणा भिजू घालून घेतलेला आहे आणि हे दोन्ही बी मिक्स करून घ्यायचे. बटाटे क्रश करून घेतले बघा आणि त्याच्यामध्ये साबुदाणा टाकलेला आहे भिजवलेला. त्याच्यामध्ये आपण आता हिरवी मिरची कट करून टाकणार आहोत. 5-6 मिरच्या कट केलेल्या आहेत बघा बारीक. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकणार आहोत. मीठ घेतलेलं आहे बघा. आणि याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. जास्त कूट टाकायचं नाही, जास्त कूट टाकलं की ॲसिडिटी होते. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आपल्याला फक्त बाइंडिंगसाठी बटाटा आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे बघा. असे गोळा करायचा, गोल गोल गोळे करून असे हाताने प्रेस करून असे वडे करायचे आहे बघा. अशा पद्धतीने सगळे वडे तयार करून घेणार आहोत आपण. एकीकडे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे मी. अशा पद्धतीने वडे करून घ्यायचे आहे सगळे. तेल गरम झालं कीच आपण त्याच्यामध्ये वडे सोडणार आहोत. वडे फुटले नाही पाहिजे म्हणून चांगलं प्रेस करायचं बघा. तेल गरम झालेलं आहे, तर आपण एका एकानं वडे त्याच्यामध्ये सोडणार आहोत. हे बघा. आधी तेल गरम होऊ द्यायचं आणि गॅस मिडियमच ठेवायचा, जास्त गरम ठेवायचा नाही. जास्त तेल गरम असेल तर वरूनच ते लाल होतात आणि आतमधून तळल्या जाणार नाही. त्यासाठी तेल मिडियमच पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीनं वडे तळून घ्यायचे. आलटी पालटी करून तळून घ्यायचं आहे बघा. असे मस्त बघा वडे कशा पद्धतीने फुगलेले आहे आपले वडे. अशा पद्धतीने मी सगळे वडे आपले तळून घेणार आहे. जे वडे केले होते ते छान ब्राऊन झाले आणि तेलकट झालेले नाही, बिलकुल तेलकट झाले नाही वडे. हे बघा, सगळे वडे तयार झालेले आहे आपले. याच्या संग मी खाण्यासाठी शेंगदाण्याची आमटी बनवलेली आहे. दही टाकून शेंगदाण्याची आमटी बनवलेली आहे. धन्यवाद.